एबीपी माझाचं खास बुलेटिन मुंबई ईस्ट वेस्ट. मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं. इस्रायल आणि इराण युद्धाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. इराणने केलेल्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी गॅसचा पुरवठा हा विस्कळीत झालाय. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फटका मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून केंद्र सरकारनं सर्व रिफायनरीजना एलपीजीचं उत्पादन तातडीनं वाढवण्याचे आदेश दिले. आता रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर हा फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील. भारत 90% अधिक एलपीजी हा मध्य पूर्वेकडून आयात करतो. पण होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणनं केलेल्या नाकेबंदीमुळे प्रामुख्यानं कतारमधून एलपीजीची वाहतूक करणारे टँकर हे अडकलेले आहेत आणि त्याचाच परिणाम एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. केंद्र सरकारकडे सध्या साधारण 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी भारत सरकार पर्यायी पुरवठादारांचा शोध घेते. पण इस्रायल आणि इराण युद्ध सुरू राहिल्यास घरगुती गॅस मिळण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे आणि रस्त्यावर पोट भरणाऱ्या नोकरदारांचे हाल होऊ शकतात. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात आता गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका अशा सूचना डीलर्सना देण्यात आल्या. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमच्या डीलर्सना पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधून या सूचना देण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्यानं 5, 19, 35, 47 आणि 427 किलोच्या सिलेंडरच्या ऑर्डर रोखण्यात आल्याचं कळतं. या परिस्थितीत केवळ घरगुती गॅसचा पुरवठा सुरू राहावा यासाठी केंद्र सरकारनं ही खबरदारी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026